नमस्कार मित्रांनो, भटकंती विथ विनयमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील एक अतिशय सुंदर आणि भारतातील अनोख्या समुद्र किनाऱ्यांपैकी एक असलेल्या मरवंते बीच येथे आलो आहोत। हा बीच उडुपीपासून सुमारे 50 किलोमीटर आणि कुंदापूरपासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावर आहे। हा बीच गोवा उडुपी हायवे लगतच असल्यामुळे येथे येणे अतिशय सोयीस्कर आहे। मित्रांनो, उडुपीपासून 50 किलोमीटर अंतरावर मरवंते म्हणून बीच आहे। चांगला फेमस बीच आहे। या बीचची खासियत म्हणजे प्रत्येक काही अंतरावर हे असं दगडाचं बनवलं आहे, जे वरतून बघताना ना खूप सुंदर दृश्य दिसतं। तर आता आपण त्याचा चांगला शूट घेऊया आणि आपण बघूया वरतून हा कसा दिसतोय। खूप दिवसांपासून इकडे यायची इच्छा होती की मरवंते बीचला, की एकदा हा शूट आपण स्वतः घेतला पाहिजे आणि कसं दिसतंय हे ॲक्च्युअलमध्ये आपण बघितलं पाहिजे येऊन। तर आज ती इच्छा माझी पूर्ण झाली आहे आणि बरोबर सनसेटच्या टायमाला मी टायमात पोचलो आहे। आता वाजले 5:15 आणि सनसेट म्हणजे साधारण सनसेट करूनच आता आम्ही इथून निघू। छान हवेशीर मस्त टाईमपास करू, मजा करू आणि मग इथून निघू। तर चला आपण बघूया याचे ड्रोन शूट की हा बीच वरतून कसा दिसतो। सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी येथे अप्रतिम निसर्ग सौंदर्य अनुभवता येते। मरवंते बीचचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूला अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला शांत वाहणारे शौर्पनखा नदी। या दोन्ही जलस्रोतांच्या मधून NH-66 महामार्ग जातो। त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना एका बाजूला नदी आणि दुसऱ्या बाजूला नदीचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते, जे भारतात फारच दुर्मिळ आहे। मरवंते बीचवरील सोनेरी वाळू, निळेशार पाणी आणि नारळाच्या झाडांची रांग पर्यटकांना आकर्षित करते। फोटोग्राफी, ड्रोन शूट, रोड ट्रिप आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही। विशेषतः मुंबई, गोवा, कर्नाटक रोड ट्रिप करणाऱ्या प्रवाशांसाठी हा बीच एक आवर्जून भेट देण्यासारखा थांबा आहे। मरवंते बीचजवळ त्रासी बीच, पदुकोणे गाव आणि काही प्राचीन मंदिरे देखील पाहता येतात। जर तुम्ही उडुपीला येत असाल तर या अनोख्या बीचला नक्की भेट द्या आणि समुद्र, नदी आणि महामार्ग यांचा अद्भुत संगम स्वतः अनुभवून पहा। मित्रांनो, मरवंते बीच झाल्यानंतर आम्ही गोव्याच्या दिशेने निघालेलो आणि गोव्यामध्ये डायरेक्ट रूम बुक केली आहे नॉर्थ गोव्याला। तर येताना भूक लागली पण काय व्यवस्थित हॉटेल काय दिसत नव्हते। आम्ही कारवारमध्ये एक चांगलं हॉटेल दिसलं आम्हाला। हॉटेलचं नाव आहे कोस्टल फॅमिली रेस्टॉरंट। हे बघू शकता तुम्ही, कोस्टल फॅमिली रेस्टॉरंट। इकडे रूम्स पण आहेत, लॉजिंग प्लस रेस्टॉरंट आहे, व्हेज नॉनव्हेज।
फॅमिली रेस्टॉरंट प्लस पार्टी हॉल. तर इथे आता जेवायला थांबलो आहे आणि जेवून आम्ही पुढे गोव्याच्या दिशेने निघू. तर मित्रांनो, इथे जेवण खरंच खूप छान होतं. सुंदर जेवण मिळालं. रात्री 11:30 वाजलेत. आम्हाला वाटलं आता जेवण कुठे व्यवस्थित मिळते का नाही, पण खरंच खूप छान जेवण मिळालं. आणि आता ऑब्वियसली कारवारमध्ये आहे तर फिश थाली वगैरे सर्व म्हणजे फिश फ्रेश होते त्यांच्याकडे. आणि आम्ही घेतली होती सुरमई थाळी आणि ती खरंच खूप छान होती, टेस्टी होती. प्रॉपर इथले ऑथेंटिक टेस्टमध्ये बनवलेली होती. खरंच छान होती. कधी आलात या रोडला आणि जेवायचा जर टाईम असेल तर नक्की तुम्ही कोस्टल फॅमिली रेस्टॉरंटला तुम्ही इकडे नक्की एकदा व्हिजिट करा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भटकंती विथ विनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता निघतो आम्ही गोव्याच्या दिशेने.